नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या जीवनाशी आणि आपल्या संस्कृतीशी काही कथा इतक्या जोडलेल्या असतात की त्या कितीदाही ऐकल्या किंवा वाचल्या तरी काहीतरी वेगळं दरवेळी उमगतं. विविध लेखकांनाही त्या कथांमधून काहीतरी वेगळं सापडतं जे त्यांना वाचकांसोबत वाटून घ्यायचं असतं. अगदी अशाच आहेत आपल्या शिवरायांच्या कथा. शिवचरित्र दरवेळी आपल्याला काहीतरी नवं देऊन जातं, काहीतरी नवं समजावून जातं. आणि म्हणूनच लेखक महेश गुप्ते यांचं शिवचरित्रावर आधारित पुस्तक जे अगदी नुकतंच प्रकाशित झालंय, ज्याचं नाव आहे निश्चयाचा महामेरू, त्याच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा या पुस्तकाविषयी महेश गुप्ते यांच्याशीच गप्पा मारूया. गुप्ते सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं सांगितलं की शिवरायांचं चरित्र ते आपण कितीदाही ऐकलं, कितीदाही वाचलं तरी आपल्याला दरवेळी काहीतरी नवीन उमगतं. निश्चयाचा महामेरू तुम्ही जेव्हा लिहिलं त्यात तुमचा विचार त्या मागचा काय होता? तुम्हाला काय प्रकर्षाने लोकांना सांगावंसं वाटलं? शिवचरित्र आतापर्यंत खूप लिहिली गेली, शेकडोनी हजारांनी लिहिली गेली आहेत. हो, परंतु शिवचरित्रामध्ये काय आहे की जे काय 5-6 प्रसंग असे आहेत की जे नाट्यपूर्ण आहेत आणि या नाट्यपूर्ण प्रसंगाचा मोह हा वाचकांना आणि लेखकांना दोघांनाही टाळता येत नाही. आणि त्यामुळे होतं काय की शिवरायांचे जे गुण आहेत की ज्याच्यासाठी तो आज जाणता राजा 350-450 वर्षांतर तो जाणता राजा म्हणून मानला जातो, तर ते गुण आपण आत्मसातच करत नाही, आपण बघतच नाही, आपल्याला कळतच नाहीत. तर ते कळावे या दृष्टीने हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते जे नाट्यपूर्ण प्रसंग जे मी म्हटले ते फक्त 90 पानात आहेत. आणि उरलेले 180 पानं ही शिवरायांच्या इतर कार्यपद्धती, त्यांची राज्यपद्धती, त्यांच्या वेळचं अर्थशास्त्र, त्यांचं पर्यावरण दृष्टिकोन असं सर्व लिहिलेलं. त्यामुळे ही गरज होती आज असं मला वाटतं. गुप्ते सर, तुम्ही आता जसा उल्लेख केला की नाट्यपूर्ण प्रसंग गोष्टी स्वरूपात सांगितले जातात आणि मग ते तोच चर्चेचा विषय होतो. पण जे खरंच आपल्याला घ्यायचं आहे त्यांच्याकडनं ते मागे पडतं. तर असं कुठले गुण तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात की जे जे लहान मुलं आहेत किंवा युवा पिढी आहे त्यांच्या मनावर ठसवले गेले पाहिजे आणि त्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे? शिवाजी प्रत्येक क्षणाला किती सावध होता आणि त्याची कार्यपद्धती कशी होती, महसूल व्यवस्था कशी होती, जी आजसुद्धा जी आदर्श आहे, तर ते आपल्याला मुलांना कळलं पाहिजे. मुलांना नुसतं ते आग्र्याहून निघून गेले आणि पेटाऱ्यातून पळाले की कसे पळाले याच्यामध्ये काहीच स्वारस्य नसतं. कारण त्या कथा त्यांना इंग्रजीमध्ये अनेक मिळतात. पण हा आपल्याकडे होऊन गेलेला जो राजा आहे त्याच्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. त्याचे गड किल्ले काय होते याच्याविषयी आपल्याला अत्यंत अनास्था आहे आपल्याकडे. ती आपल्याला कमी करता आली तर या पुस्तकाने पुष्कळ फायदा होईल. तुम्ही गड किल्ल्यांचा उल्लेख केला सर, पण मग या पुस्तकात गड किल्ल्यांविषयी काही वेगळी माहिती आहे का किंवा काही गोष्टी स्वरूपात तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे का? हा, नाही, गड किल्ले म्हणजे असे होतं की त्यांनी किती गड बांधले, किती जलदुर्ग बांधले, कुठल्या कुठल्या प्रकारचे दुर्ग असतात. म्हणजे एक डोंगरावरचे असतात किंवा आपण ज्याला भुईकोट किल्ला म्हणतो किंवा जमिनीवरचे किल्ले, पाण्यातले किल्ले, जंगलातले किल्ले, हे सगळं जे आहे ना याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकला आहे. अर्थात काय आहे की पुस्तकाचे एकंदर हे म्हटल्यानंतर काही मर्यादाही येतात. त्यामुळे थोडक्यात सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठले गुण तुम्हाला वाटतं की ज्याचा या पुस्तकात उहापोह झालेला आहे आणि ते सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं? नाही, कसं आहे, अर्थशास्त्र आज 350 वर्षापूर्वी त्यांनी केलेले अर्थशास्त्र आहे. पर्यावरणाचा दृष्टिकोन हा आज आपण पर्यावरणाच्या बद्दल थोडं जागृत झालो आहोत थोडेसे. तर शिवकालामध्ये शिवाजीजींनी पर्यावरणाचा जो विचार मांडला आहे तो मुलांना जर हे केलं तर ते अधिक आताच्या दृष्टीने फायदेशीर होईल. आरमार बांधणीमध्ये सुद्धा त्याचा पर्यावरणाचा दृष्टिकोन दिसतो आहे. तर तो मी तिथे विशद करून सांगितलं आहे की
आरमार म्हणजे बोटींच्या बांधणीसाठी लागणारं लाकूड, सागाचं लाकूड हे सुद्धा कसं घेतलं पाहिजे याचे काही नियम होते. आणि म्हणजे जो पर्यावरण आहे तो नुसता विषय आपण आज जो अभ्यासतो तसा नाही आहे, तर तो त्यांनी व्यवहारामध्ये आणलेला होता. आजही अनेक किल्ले जे महाराजांनी स्वतः बांधलेले आहेत किंवा दुरुस्त केलेले आहेत, जे पडित किल्ले होते ते, तर त्या किल्ल्यांवरती आजही तुम्हाला शौचालयं दिसतात. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा शौचालय बांधण्याची संकल्पना होती की थोडी दूर घरापासून लांब अशी ती शौचालयं बांधली जातात. ती आजही आपल्याला अवशेष या स्वरूपात दिसतात. गुप्ते सर, निश्चयाचा महामेरू तर आता लोकांच्या हातात पडलेला आहे. शिवरायांचं चरित्र इतकं मोठं आहे आणि म्हणजे नुसत्या प्रसंगांचा विचार केला तरी सुद्धा इतके प्रसंग आहेत. तर आता आणखीन पुढे काही शिवरायांबद्दल म्हणा किंवा त्या काळातल्या जो इतिहास आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्यावर लिहिण्याचं काही मनात आहे का, किंवा त्या पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे का? नाही, आता काय झालं आहे की सध्या मुलांसाठी मी 4 पुस्तकं लिहितो आहे. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस कुमारवयीन किशोरवयीन मुलं जी आहेत तर त्यांच्यासाठी 4 पुस्तकं लिहिण्याचा विचार आहे. एक म्हणजे पुण्यश्लोक शाहू, राजर्षी शाहू म्हणजे कोल्हापूरचे शाहू महाराज, त्रिंबकजी डेंगळे पाटील, आणि चौथं हे उमाजी नाईक, राजे उमाजी नाईक. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच मुलांना इतिहासामध्ये माहिती नाही आहे, पण ते एक आद्य क्रांतिकारक होता तो. तशी 4 लहान मुलांसाठी पुस्तकंच लिहिण्याचं काम चालू आहे. ह्या 1-2 महिन्यात 4ही होऊन जातील. नाही गुप्ते सर, खरंच तुम्ही आत्ता जे विषय सांगितले लहान मुलांच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण जो आपला इतिहास आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही जे निश्चयाच्या महामेरूमधनं काम केलं आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या लिखाणासाठी आणि पुढच्या सगळ्या कामासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि आज आम्हाला आनंदाचं पानमध्ये वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. आपले पण ABP माझाचे मला आभार मानायचे आहेत की ABP माझाने माझ्या ह्या पुस्तकाचं कौतुक केलं आहे. अत्यंत प्रेरणादायी अशा शिवचरित्राबद्दलच्या पुस्तकानंतर आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे ती एका युवा लेखकाच्या कादंबरीबद्दल जाणून घेण्याची. पश्चिम महाराष्ट्रातील लेखक निलेश महिगावकर या युवा लेखकाची कादंबरी आहे बाभळी कॉलिंग. कायम दुष्काळी असलेल्या माणदेशातल्या परिस्थितीवर लेखकाला जाणवलेला विरोधाभास या कादंबरीत मांडला गेलाय. तेव्हा लेखकाकडूनच ऐकून घेऊया बाभळी कॉलिंगची कथा. नमस्कार, मी निलेश महिगावकर. माझी नुकतीच बाभळी कॉलिंग ही कादंबरी 3 महिन्यांपूर्वी प्रकाशित झाली आणि आता तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. बाभळीसाठी लिहिण्यामागं कुठलं एखादं कथासूत्र मिळालं आणि मी ती लिहायला घेतली असा भाग नाही. बाभळी मानदेशातल्या दुष्काळग्रस्त भागात फिरताना जन्माला आलेली एक कलाकृती आहे. एका गावात मी गेलेलो आणि माझ्या कामाचा भाग म्हणून मी तिथल्या लोकांची गाठीपिटी घेत होतो. तर मला दुष्काळाबद्दल थोडंसं कुतूहल होतं, त्या लोकांच्या जगण्याबद्दल. तर तिथल्या एका 70-80तल्या वयोवृद्ध व्यक्तीनं दुष्काळासंदर्भात जे विधान केलं ते खरोखर माझ्या मनात खोलवर रुतून गेलं आणि मी दुष्काळ ह्या विषयाकडे ओढला गेलो. त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की दुष्काळ आधी पेपरात पडतो मग गावाला पडतो. वरवर पाहता त्यांचं स्टेटमेंट अतिशय 2 ओळीचं स्टेटमेंट होतं, पण त्याच्यात अनेक गर्भितार्थ होते. आणि मग त्या 2 ओळींचा पाठलाग माझा सुरू झाला. एकदा कामानिमित्त फिरताना एका गावातून भर दुपारी फटाके वाजवत होते लोक आणि कसलासा गुलाल टाकून आनंद साजरा करत होते. मला प्रश्न पडला की भर दुपारी हे कसलं सेलिब्रेशन चाललेलं आहे. आणि मी जेव्हा हे सेलिब्रेशन कशासाठी चाललं आहे समजून घेतलं तेव्हा मला कळालं की दुष्काळ जाहीर झाला आहे आणि त्याचा आनंदोत्सव लोक साजरा करत आहेत. मला फार मोठा प्रश्न पडला की माणसं दुःखाचं सेलिब्रेशन कसं काय करू शकतात. आणि मग त्या प्रश्नाच्या पाठीमागं माझा तो प्रश्नाचा त्याच्यातला नक्की अर्थ शोधण्यासाठी माझा पाठलाग सुरू झाला आणि जो काही माझा प्रवास झाला तीच ही बाभळी
कॉलिंग ही कादंबरी. मला कादंबरी सुरुवातीच्या टप्प्यात रिपोर्टात सारखी लिहायची होती, पण मला नंतर जाणवलं जर याला कलात्मक चौकट आपण दिली नाही तर ती कादंबरी वाचली जाईल का नाही ही शक्यता कमी आहे. मग मी ते थोडंसं कलात्मक चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ही बाभळी कॉलिंग कादंबरी जन्माला आली. बाभळी कॉलिंग तुम्हाला ठाऊक आहे की दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती समजली जाते, नॅचरल कॅलेमिटी. काहींसाठी ती इष्टापत्ती असते तर काहींसाठी तो इव्हेंट असतो. दुष्काळात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती जाग्या होतात, तर त्यात कशा पद्धतीनं त्यांच्या प्रकृती धर्मानुसार जाग्या होतात त्याची ही गोष्ट. मी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की बाभळी कॉलिंग हा दुष्काळाचा कोलाज आहे. मला कुठल्याही पारंपरिक चौकटीत ही कादंबरी मांडायची नव्हती. त्यामुळं या कादंबरीत कुणीही नायक नाही, कुणीही खलनायक नाही, कुठल्याही ब्लॅक अँड व्हाईट शेडमध्ये मी ही कादंबरी रंगवलेली नाही. याच्यामधला दुष्काळ हाच अघोषित नायक आहे, दुष्काळ हाच अघोषित हिरो आहे. ही कादंबरी लिहिण्यामागची माझी प्रेरणा फार प्रामाणिक आहे. लेखकाची अंतिम बांधिलकी असते ती मातीतल्या माणसाची, आणि मी आजवर ज्या लोकांसाठी काम करत आलो ती सगळी मातीतली माणसं होती, वंचित माणसं आहेत, त्याच्यामध्ये विधवा परित्यक्ता, त्याचबरोबर वेगळ्या जाती समूहांसोबत मी काम केलेलं आहे. आणि ही बाभळी लिहिताना मला त्याचा प्रचंड मोठा फायदा झाला. नेमाडे एका ठिकाणी म्हणतात की राजकीय लोकांना खोटं बोलावं लागतं, पण लेखक ही एक अशी व्यक्ती आहे जिला खरंच फक्त बोलावं लागतं, आणि लेखकानं खरंच बोलणं आवश्यक असतं. तर या कादंबरीच्या निमित्तानं मी ते खरं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या कादंबरीचं ABP माझाचे, आनंदाचं पानचे प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील तमाम वाचक या कादंबरीचं स्वागत करतील अशी मला आशा वाटते. मला या ठिकाणी आपण बोलवलं, आनंदाचं पानसारखं फार मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी ABP माझाचा अत्यंत आभारी आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आजची युवा पिढी कसं बघते, त्याचा कसा अर्थ लावते याची जाणीव या युवा लेखकांच्या पुस्तकांमधनं आपल्याला होते. आता खरं तर आपल्या टॉप 5 सदराचं आणखी महत्त्व असणार आहे, कारण मुलांना अगदी काही दिवसात सुट्ट्या लागणार आहेत. तेव्हा बाल साहित्यापासून इतरही पुस्तकांविषयी जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल. तेव्हा या आठवड्याचे वाचकप्रिय पुस्तकं कुठले त्याबद्दल सांगतेय पुण्याच्या भावार्थ बुक स्टोअरची कीर्ती जोशी. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया. आणि आता मुलांना शाळेच्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि बाळगोपाळांची पुस्तक खरेदी सुरू झाली आहे. तर या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच किमयागार कारभार. अनेक आठवडे हे पुस्तक बेस्ट सेलरच्या कॅटेगरीमध्ये आहे. वीणा गवाणकरांनी हे पुस्तक लिहिलंय आणि माधुरी पुरंदर यांनी ह्यातली चित्र काढली आहेत. सुंदर चित्रांनी ते पुस्तक नटवलंय आणि लहान मुलं खूपच आनंदाने, आवडीने हे पुस्तक घेत आहेत आणि कारभारच्या गमती जमती, कारभारच्या गोष्टी आनंदाने वाचतायत. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच गणित पत्ते गणित पक्के. राजीव तांबेंनी हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये गणिताच्या गोष्टी, गणिताच्या गप्पा, पत्ते जे आपण खेळतो, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्ते ह्याचं समीकरण असतंच, तर पत्त्यांच्या मदतीने 40 खेळ यामध्ये दिलेले आहेत आणि लहान मुलांसोबत मोठेही हे खेळ खेळू शकतात. ह्या पुस्तकाला सुद्धा या महिन्यामध्ये खूप जास्त मागणी आहे. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच शब्द येती घरा. सुजॉय रघुकुल यांनी हे पुस्तक लिहिलंय. आपण रोजच्या आयुष्यात जे शब्द वापरत असतो तर त्या शब्दांची निर्मिती कशी झाली, ते शब्द कुठून आले, कुठल्या वेगवेगळ्या भाषांमधून मराठीमध्ये आलेत, तर ह्या सगळ्या शब्दांचा प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. हे सुद्धा पुस्तक मुलांच्या पसंतीला उतरतंय आणि मुलंही वाचतायत हे पुस्तक. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच सुधा मूर्तींच्या बालकथा. सुधा मूर्ती आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत आणि त्यांनी मुलांसाठी, मोठ्यांसाठी वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या अशा लिहिलेल्या आहेत. आणि या पुस्तकात सुद्धा मुलांना समजतील अशा अगदी सोप्या शब्दांमध्ये रंजक प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि लीना सोहनी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. हेही पुस्तक मुलांना खूप आवडतंय. ह्यातल्या गोष्टी खूप रंजक वाटतायत.
यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक म्हणजेच हा संच आहे राधाचं घर नावाचा. माधुरी पुरंदरेंनी हे पुस्तक लिहिलंय. याच्यामध्ये 6 पुस्तकांचा संच आहे. राधाची आई, बाबा, काका, नाना, नानी, भाऊ अशा प्रकारचे सगळे राधाचे सवंगडी सगळे नातेवाईक या पुस्तकात आहेत. अगदी लहान मुलांना त्यांच्या घरातलीच असावीत अशी ही सगळी माणसं वाटतात. आणि चित्र आणि गोष्ट अशा प्रकारचं हे पुस्तक लहान मुलांना अगदी हातात घेतात, हाताळतात आणि खूप आवडीने वाचतात. आणि याच सोबत भावार्थतर्फे आम्ही भावार्थ प्रकाशन सुरू करतोय. आणि ह्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक तेही खास मुलांसाठीच आहे. तर संकर्षणची इटुकली दुनिया डॉक्टर संतोष पाठारे यांनी हे पुस्तक लिहिलंय. आणि यामध्ये सुद्धा संकर्षण हा छोटा मुलगा आणि त्याच्या सगळ्या आयुष्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, त्याचा वाढदिवस असेल, त्याचे मित्रमैत्रिणी असतील, त्याचे नातेवाईक असतील, तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. तर ही आणि अशीच पुस्तकं वाचण्यासाठी भावार्थला येत जा. भावार्थमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. पुण्याच्या भावार्थला आहेत, चिपळूणच्या भावार्थमध्ये आहेत. भावार्थ व्हॅनमध्ये सुद्धा ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर जास्तीत जास्त पुस्तकं विकत घ्या आणि वाचत राहा. धन्यवाद. मी जसं थोड्या वेळापूर्वी म्हटलं तसं आता शाळांना सुट्ट्या लागतायत, तेव्हा आमचाही प्रयत्न असेल तो बाल साहित्यावर भर देण्याचा. पण तुम्हालाही इतर कुठलंही चांगलं पुस्तक आवडलं असेल किंवा त्याबद्दल सांगायची इच्छा असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. चांगली पुस्तकं चांगल्या वाचकांच्या प्रतीक्षेत असतात, तेव्हा तुम्ही सगळे वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.